राऊत साहेब, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आजपासून त्यांचा भारत दौरा मुंबईतून सुरू होते. त्यांचं स्वागत करण्यासाठी मुंबईत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं जोरदार पोस्टरबाजी केली आहे. त्यांना स्वीकृत नगरसेवक करायचं आहे का? इथे स्वीकृत करायचं आहे ठाण्यात किंवा मुंबईमध्ये? याला येड्यांचा बाजार आहे. या लोकांची येड्यांची जत्रा भरलेली आहे. परदेशी अध्यक्ष, प्रधानमंत्री, नेते येतात आणि जातात. यात राजकीय पक्षांचा काय संबंध आहे? हे मला कोणीतरी सांगितलं की अख्खी मुंबई भाजप आणि शिंदे गटाच्या लोकांनी मॅक्रॉनच्या स्वागतासाठी रंगवून ठेवली आहे, पोस्टरबाजी केलेली आहे. बहुतेक मॅक्रॉन त्याच्या निवडणुकीला प्रचारासाठी आता या लोकांना बोलवेल. एकनाथ शिंदे, अमित साटम, माझ्याकडे प्रचाराला या. फ्रान्समध्ये जेवढे त्याचे कधी एवढे पोस्टर नसतील लागले तेवढे या मुंबईत लागलेले आहेत. बोललो ना, येड्यांची जत्रा आहे. हे जे सगळे लोक आहेत यांना काय वाटतं कळत नाही. अख्खी मुंबईचं ट्रॅफिक जाम करून ठेवलंय. मला आता कोर्टात जायचं आहे. आता चेक केलं मी, 4 तास लागतील सांगितलं. का? तर मॅक्रॉन येणार आहेत. मॅक्रॉन येतात ना. यापूर्वी का परदेशी पाहुणे आले नाहीत का या मुंबईमध्ये, या देशामध्ये? पण मॅक्रॉनपेक्षा हा प्रधानमंत्री मोदींचा शो असेल. ते आता गाड्यातून दाखवणार, सी मिस्टर मॅक्रॉन, युअर ऑल फोटोज, माय पार्टी हॅज डन दिस. बोला ना, येड्यांची जत्रा आहे. काय करणार? आलिया भोगासी. शेवटी या देशात राहायचं आहे. तापसी पन्नू ना, तापसी पन्नू ही तिच्या तोंडून निघालेले जे शब्द आहेत, नमस्कार करून, मुझे देश में रहना है, ही या देशाची स्थिती आहे. तुम्हाला या पहिले काय म्हणायचे, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. आता काय, इस देश में रहना होगा तो मोदी मोदी करना होगा. हा, हे जाऊन सांगा कोणतरी मॅक्रॉनला. राऊत साहेब, असं दिसतं आहे की 2 पक्षांमध्ये स्पर्धा आहे. कोण जास्त जोरात स्वागत करतं, भाजप की शिंदे शिवसेना? जी पोस्टर्सचं युद्ध दिसतं आहे. नाही, कदाचित मॅक्रॉनच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची सुद्धा स्पर्धा सुरू होईल भविष्यामध्ये. की आमचा एक माणूस फ्रान्समध्ये उपमुख्यमंत्री करा. काही मुलं, हे येड्यांची जत्रा आहे. हे सरकार आणि हे पक्ष म्हणजे येड्यांची जत्रा आहे. हे बघा. मॅक्रॉन सुद्धा हसेलाच. मॅक्रॉन त्याच्या बायकोला फोन करून सांगेलाच. हेच ते मॅक्रॉनने त्यांच्या बायकोने त्यांच्या कणफडात मारली होती विमानात आणि टीव्हीवर पाहिलं. ठीक आहे, चांगलं आहे. करा, स्पर्धा करा. राऊत साहेब, आता दुसरा विषय आहे अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू.